आणि आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। जसा काळ बदलतो तसे मनसेचं पाणी। राज ठाकरेंच्या मनसेनं एकेकाळी शाकाहारी मांसाहारी मुद्द्यावरून जैन समुदायाविरोधात आंदोलन केलं होतं, पण हिंदुत्वाची कास धरलेल्या राज ठाकरेंच्या मनसेनं आता शाकाहारी मांसाहारी मुद्द्यालाही तिलांजली दिली। जैन धर्मियांच्या ठाण्यातील सोहळ्यासाठी राज ठाकरेंनी हजेरी लावली। यावेळी जैन धर्मगुरूंनीही राज ठाकरेंचं तोंड भरून कौतुक केलं। राज ठाकरेंनी घेतलेली कडवट हिंदुत्ववादी भूमिका आणि भोंग्याला केलेल्या विरोधामुळे जैन धर्मियांचा पाठिंबा वाढत असल्याचा दावा मनसे कार्यकर्ते करतात। मला वाटतं की जैन मुनीच नाही, आम्ही जिथे जिथे जातोय प्रत्येक धर्मातल्या जो हिंदूंना मानतो, जो हिंदू धर्मावर प्रेम करतो, अशा सर्व धर्मगुरूंची राजसाहेबांकडूनच अपेक्षा आहे की बाळासाहेबांची छबी त्यांच्यात दिसते। आणि अखंड भारत हिंदुत्ववादी करायचं असेल तर त्याच्यासाठी सन्माननीय राज ठाकरे हे एकमेव पर्याय आहेत, असं अनेक धर्मगुरूंनी आतापर्यंत म्हटलेलं आहे। मुंबई ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जैन मतदार मनसेकडे वळल्यास त्याचा आगामी निवडणुकीत मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही। राज ठाकरेंचं हे सोशल इंजिनिअरिंग कितपत यशस्वी ठरतंय हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होणार आहे। जैन धर्मियांचा हा विरोध जो आहे तो मावळताना दिसतोय, कारण राज ठाकरे जैन धर्मियांना हिंदू रक्षक वाटू लागलेत। राज ठाकरेंची लोकप्रियता अशीच वाढत राहिली तर आगामी निवडणुकांमध्ये राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा सर्वच पक्षांना गंभीरतेने विचार करावा लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे। 23 जानेवारीला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि महाराष्ट्राच्या विधान भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हे तैलचित्र लावण्यात येणार आहे। बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरणासाठी भव्य कार्यक्रम देखील होणार आहे। या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी म्हटलंय। 23 तारखेला सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या दिवशी हे तैलचित्र आपण सेंट्रल हॉलमध्ये अत्यंत मोठा आणि सुंदर कार्यक्रम घेऊन बसवण्याचा कार्यक्रम घेऊ। बाळासाहेब ठाकरेंबरोबर ज्या कलाकारांनी अथवा जे स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज असतील त्यांचा चांगला आणि जवळचा संपर्क राहिलेला आहे, त्या सर्वांना आमंत्रित केलं आहे आणि विशेष करून ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्यांना या कार्यक्रमासाठी आम्ही आमंत्रण दिलं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज ठाकरेंच्या पक्षातील पुण्यातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला। त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी सामना वृत्तपत्रातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर झालेली होती त्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केलाय। हे आपलं सरकार असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पक्षात प्रवेश होत असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं। आपण असेच काम करत राहिलो तर आपलं काय होणार, यामुळे अनेकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोलाही विरोधकांना लगावलाय। परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळतंय। खरं म्हणजे हा विश्वासाचा विषय आहे आणि म्हणून त्यांनी विश्वास दाखवलेला। एक माणूस, दोन माणूस, 50 माणसं, 100 माणसं करू शकतात, परंतु हजारोंच्या संख्येने लोक का पक्ष सोडतायत, का बाळासाहेबांच्या शिवसेनेत येत आहेत, का आपल्या सरकारवर विश्वास दाखवत आहेत, याचं आत्मपरीक्षण आणि आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे। ठाण्यामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली। कवितेच्या माध्यमातून आठवलेंनी शिंदे सरकारचं कौतुक केलं, तसंच उद्धव ठाकरेंसह विरोधकांना जोरदार टोलेही हाणले। तसंच लोकसभेसाठी इच्छुक असल्याचंही आठवले म्हणाले। आपण चांगलं काम करायचं आहे, 6 वर्ष तुम्हाला मिळणार आहे। मी राज्यसभेमध्ये आहे, माझी राज्यसभा 2026 पर्यंत आहे, नंतर मी सुद्धा लोकसभेत येण्याचा प्रयत्न करतो।
खरी शिवसेना जी आहे ती खरी शिवसेना इकडे आहे आणि खोटी शिवसेना तिकडे आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी बोगस स्टॅम्प पेपर आणि कोविड घोटाळ्यावरून पालिकेवर पुन्हा एकदा आरोप केलेत. बोगस स्टॅम्प पेपर वापरून अनेक कामं केली गेली. तसंच कोविड काळामध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू होता आणि लोकायुक्तांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यासाठी समिती नेमली गेली. समितीनं आपल्या अहवालामध्ये घोटाळा झाल्याचं नमूद केलंय, मात्र कारवाई करण्याची कोणतीही गरज नाही असंही नमूद केलेलं आहे. त्यामुळे चौकशी समितीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं असून समितीमधील सदस्यांवरती कारवाई करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. माझी स्पष्ट मागणी आहे की सगळ्यात पहिलं हा जो रिपोर्ट सही करून फोर्जरी, फ्रॉड, चीटिंग हे सिद्ध झालंय ते रिपोर्ट मध्ये लिहिलं आहे आणि तरीही त्यावर कारवाई करायची नाही असे जे सुनील धामणेंनी लिहिले, पहिली ताबडतोब सुनील धामणेची हकालपट्टी व्हायला हवी. मुंबई पोलीसकडे माझी मागणी आहे की तुम्ही आतापर्यंत या सुनील धामणेचं इंट्रोगेशन का केलं नाही. कोविडच्या काळात रेमडेसिवीरचा प्रचंड भ्रष्टाचार सुरू होता, ब्लॅक मार्केटिंग सुरू होतं. 1 तारखेला एप्रिल 2021 मध्ये भाईंदर महापालिका 666 मध्ये, हाफकिन इन्स्टिट्यूट 666 मध्ये आणि मुंबई महापालिका 1600 रुपये रेमडेसिवीर घेतली. याची चौकशी व्हायला हवी. दहिसर आणि NSCI कोविड केंद्राबाबत भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप मुंबई महापालिकेनं फेटाळून लावले. या दोन्ही कोविड केंद्रांसाठी 33 कोटी 13 लाख रुपयांचं अधिदान दिलं आणि त्यामुळे 100 कोटींचा घोटाळा हा आरोप निरर्थक असल्याचा दावा पालिकेनं केलाय. फसवणुकीसाठी गुन्हेगार कोणता मार्ग अवलंबतील याचा नेम नाही. मुंबईमधील बोरीवली पोलिसांनी एक असा गुन्हा उघडकीस आणलाय जे ऐकल्यावरती तुम्हालाही धक्का बसेल. सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी आरोपी चक्क आपले बँक खातं भाड्यानं देत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. आरोपी 10% कमिशन द्यायच्या अटीवर सायबर गुन्हेगारांना आपले बँक खातं भाड्यानं द्यायचा. बोरिवली GRP पोलिसांनी या प्रकरणी 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या इन्क्वायरीमध्ये अशी माहिती मिळते की हे दोघे आरोपी जे कोणी सायबरचा जो सायबर फ्रॉड करून जे फिर्यादीच्या या लोकांच्या खात्यातील पैसा ट्रान्सफर करतात, त्या सायबर फ्रॉड करणाऱ्या लोकांना हे 2 आरोपी त्यांचे अकाउंट भाड्याने दिले जातात, त्यांचं अकाउंट भाड्याने देतात. मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकानं मोठी कारवाई केलेली आहे. 1 कोटी 30 लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त करत एकाला अटक करण्यात आलेली आहे. आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून 325 ग्रॅम हेरोईन जप्त करण्यात आलेला आहे. तसंच त्याच्याकडे 4,60,000 रुपयांची रोख रक्कम मिळून आलेली आहे. भिवंडीमध्ये 5 वर्षांपूर्वीच्या जुन्या भांडणातून एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. मुंबई नाशिक महामार्गावरील कोशिंबे गावात ही घटना घडली. भोकरी गावामध्ये राहणाऱ्या चिकन शॉप विक्रेता बिलाल मोहम्मद शेखचा 2 युवकांसोबत वाद झाला होता आणि यावेळी दोघांपैकी एक असलेला भावेश बेलवले या तरुणानं बदला घेण्याची धमकी दिली होती. बिलाल मोहम्मद शेख कोशिंबे गावाच्या हद्दीतील सागर इन या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेला होता आणि त्यावेळी एकानं बिलाल मोहम्मद शेखवरती चॉपरनं हल्ला केलेला होता. ही घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी भावेश बेलवले याला अटक केली आहे. वरळीमधल्या पंचशील इमारतीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला न्याय मिळावा यासाठी वरळीकरांनी कॅन्डल मार्च काढला होता. या इमारती जवळच्या दुकानदाराच्या मुलानं या महिलेला वारंवार त्रास दिल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. या त्रासाचा जाब विचारण्यासाठी या महिलेचा पती गेलेला असताना त्याला आरोपीच्या कुटुंबियांनी मारहाण केल्याचा आरोप या महिलेच्या कुटुंबियांनी आणि स्थानिकांनी केलेला आहे. आरोपी आणि आरोपींच्या कुटुंबियांनी त्रास दिल्यामुळे या महिलेनं आपलं जीवन संपवल्याचा आरोप करत या महिलेला न्याय द्यावा अशी मागणी वरळीतल्या नागरिकांनी केली आहे. भरपूर अतिशय चांगली गुणी मुलगी होती ती. या सोसायटीत जुने रहिवासी आहेत ते. तिचं चारित्र्य खूप चांगलं होतं आणि चांगली मुलगी होती. त्या
वाईट शब्दांचा ते परिणाम तिच्यावर झाला, तिने आत्महत्या केली. पण तरी सुद्धा पोलिसांनी काही दखल घेतली नव्हती. सतत इथून मोर्चे निघतात तेव्हा पोलिसांनी कुठं आज त्यांचं FIR घेतलंय, काल FIR घेतले, पण त्याच्यात त्यांनी हे नाही दिलेलं, नमूद केलेलं. 17 तारखेला आम्ही तिची कंप्लेंट घेतली पण त्याच्यावर कारवाई केली नाही. हे पोलिसांनी उघडत्या FIR मध्ये पण केलेलं नाही. आणि आता बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्ट संदर्भातली. कारण भिवंडीतील दगड खदाणीमध्ये ब्लास्ट न करण्याच्या सूचना महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. या संदर्भात न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवताच महसूल अधिकारी या खदानीमध्ये पाहणीसाठी पोहोचले. पाहणीनंतर या अधिकाऱ्यांनी ब्लास्ट न करण्याच्या सूचना दिल्यात. भिवंडीतील शिरोळे, दाभाड, बासे, असनोली, देवचोळे या परिसरामधील दगड खदाणीमध्ये मोठ्या प्रमाणात ब्लास्ट करण्यात येतात आणि त्यामुळे गावातील अनेक घरांना तडे जातात. भूकंपाप्रमाणे ब्लास्ट होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. न्यूज 18 लोकमतनं याबाबतची बातमी दाखवताच अधिकाऱ्यांनी हे आदेश दिले. याच्यामुळे आमची लाखो रुपये खर्च केलेली घरांना तडा गेलेले आहेत आणि आमच्या घरांना तडा जाऊन एवढा आदरा बसतो की आमच्या किचनमधली भांडी सुद्धा खाली पडतात आणि शेती पण नादुरुस्त झालेली आहे. भाजीपाला काहीच होत नाही. सगळ्या प्रकारचं आमचं नुकसान होतं. तुम्ही ठराव घेऊन पण अद्यापपर्यंत प्रशासनाने काहीच केलेलं नाही. आम्ही म्हणजे करावर तरी काय असं संदर्भातला जो काही अहवाल आहे तर तो वरिष्ठांना सादर केला जाईल आणि त्यानुसार नियमानुसार जी काही पुढील कारवाई आहे तर ती नाही. खरोखरच त्रास आहे का येथील नागरिकांना? सध्या तरी आपण फक्त खदानांची जी काही प्राथमिक माहिती म्हणजे जी काही पाहणी आहे तर ती केलेली आहे आणि त्या संदर्भातलं जर त्यांना त्यांचे जे काही कागदपत्र असतील तर ते सादर करण्याचे सूचना आदेश दिलेले आहेत. ब्रेक नंतर आता बातमी आहे लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी. रविवारी मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गांवर मेगा ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे. मात्र मुख्य मार्गावर मेगा ब्लॉक नसल्यानं प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. ठाणे-वाशी मार्गावरती नियमित देखभालीच्या कामासाठी तसंच हार्बर रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस चुनाभट्टी वांद्रे मार्गावर हा मेगा ब्लॉक असणार आहे. आणि आता वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदौस पाहायला मिळतोय. पिसाळलेल्या कुत्र्यानं तब्बल 20 ते 22 जणांवरती हल्ला करत चावा घेतला. श्रीरामनगर भागामधील पूनम हॉटेल जवळ ही घटना घडलेली आहे. या कुत्र्यानं वृद्ध महिला, पालिका कर्मचारी, लहान मुलांवरती हल्ला करत त्यांचे लचके तोडले. तर भटक्या कुत्र्यांमुळे उल्हासनगर वासियांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तो भरपूर लोकांना चावला तरी पण 15-16 जणांना चावला असेल. तो सकाळपासून कुत्रा डायरेक्ट अटॅक करतो. डायरेक्ट समजा आता चाललं ना समोर माणूस तर पाठवून डायरेक्ट चावतो. तर या होत्या संपूर्ण दिवसभरातील मुंबई आणि उपनगरातल्या आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी. तर आजच्या महामुंबईमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.